नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनसेच्या नेहमीच्या खळखट्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारचीच राजकारणाची पद्धत ही देशाला, महाराष्ट्राला परवडणारी आहे का, असा रवींद्र चव्हाण यांचा मनसेला थेट सवाल आहे. मनसेची स्थापना झाल्याच्या नंतर ज्या वेळेला मनसेच्या प्रमुखांना हे लक्षात आलं की चर्चेत यायचं असेल तर काहीतरी चमत्कृती पूर्ण करून दाखवायला हवं, तेव्हापासून त्यांनी सातत्यानं खळखट्याचा सहारा घेतलाय. अत्यंत सुरुवातीला त्यांच्या याच वाटचालीत मनसेच्या प्रमुखांच्याकडून कधी हिंदी भाषिकांवर हल्ले झाले, कधी इतर मुद्द्यांच्या अनुषंगानं मराठी पाट्या न लावणाऱ्या गुजराती मारवाडी समाजाला लक्ष केलं गेलं. ही सगळी प्रक्रिया येन केन प्रकारेनं अधूनमधून सुरूच असते. मग कधी कंत्राटदाराला खड्ड्यात नेऊन उभं करणं असो की एखाद्या व्यावसायिकाला न्याय मिळवून देण्याच्या निमित्तानं केलेलं आंदोलन असो, खळखट्याक आणि मनसे हे दोन समानार्थी शब्द झालेले आहेत. याचा एक फायदा मनसेला निश्चित मिळाला आहे की मनसे म्हणजे रिझल्ट देणारा पक्ष असा प्रचार त्यांना करता येतो. पण त्याच वेळेला हेही लक्षात घ्यायला हवं की खळखट्याच्या माध्यमातून मिळालेलं यश हे तात्कालिक असतं. दीर्घकालिक यशाच्यासाठी व्यवस्था बदलावी लागते. ती व्यवस्था बदलण्याच्यासाठी नेतृत्वात धैर्य असावं लागतं. त्या धैर्याच्यासाठी अभ्यास असावा लागतो. अभ्यासाच्यासाठी एक विषय धरून दीर्घकाळ लढा देण्याची तयारी असावी लागते. आणि भारतीय लोकशाहीमध्ये प्रस्थापितांच्या समोर उभं राहायचं असेल तर हे इतकं सगळं करून सहज यशस्वी होता येत नाही, हे सुद्धा वास्तव आहे. मनसेच्या अध्यक्षांच्याकडे खळखट्याक हा परवलीचा शब्द असताना ताज्या घटनाक्रमात मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या प्रवासाच्यासाठी अडथळे ठरणारा महामार्ग हा प्रामुख्यानं समोर मांडला गेलाय. आंदोलन करा, जनतेला त्रास होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतच आंदोलन पुढे चालू ठेवा असे आदेश दिल्याच्या नंतर झालेली आंदोलनं आपण पाहिली. कंत्राटदाराचे ऑफिस फोडणं असो, कंत्राटदाराची यंत्रणा फोडणं असो, या ना त्या प्रकारानं पुन्हा पुन्हा खळखट्याच्या शिवाय मनसेचं आंदोलन पुढे सरकताना दिसलं नाही. अर्थात यापूर्वी न्यायालयीन मार्गानं मनसेनं टोल नाक्याच्या विषयी केलेलं आंदोलन हे अद्याप तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अडकलंय आणि कुठल्याही निर्णायक स्थितीत पोहोचलेलं नाही. अशा वेळेला प्रश्न उपस्थित राहतो की खळखट्याक हाच मनसेच्यासाठी आंदोलनाचा एकमेव मार्ग आहे का, आणि जो स्वप्नातला महाराष्ट्र राज ठाकरेंना तयार करायचा आहे तो खळखट्याच्याच महामार्गावरून पुढे जाणार आहे का? दुसऱ्या बाजूला जेव्हा रवींद्र चव्हाण यांच्यासारखा मंत्री राज ठाकरेंच्या खळखट्याच्या विरोधातली भूमिका घेतो, तेव्हा हाही प्रश्न निश्चित उपस्थित व्हायला हवा की रवींद्र चव्हाण यांचे बोलविते धनी नक्की कोण आहेत? रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहावं आणि मनसेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करावेत. हे वाटतं तितकं सोपं नाही. यात नक्की पडद्यामागे काय घडतंय ते लक्षवेधीच्या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले जात आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं अवधूत वाघ. आपल्या सोबत मनसेकडून हेमंत संभूस आहेत. दोन्ही मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. आणि या चर्चेत आपल्या सोबत राजकीय विश्लेषक म्हणून राजेश कोचरेकर आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन हेमंत संभूस आपल्याला आहे. खळखट्याक आणि मनसे हे समानार्थी शब्द बनत असणं हे तुम्हाला परवडणारं आहे का? मंत्री आता विचारतायत, सैनिक देशाचं आणि राज्याचं नुकसान करतो का? प्रसादजी, तुम्ही खळखट्याक हे जे मगापासून लावलेलं आहे ती काय आमची बिरुदावली किंवा ब्रीदवाक्य नाही आहे. खळखट्याक हे येणारी एक रिॲक्शन आहे. आणि ती रिॲक्शन कधी येते तर जेव्हा समोरची व्यक्ती ही कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही, किंबहुना सातत्याने निवेदन देऊन, सातत्याने समजावून सांगून जर का एखादी गोष्ट होत नसेल तर शेवटी
काय करायचं माणसाने? न्याय प्रक्रिया जी आहे ती न्याय प्रक्रिया जर त्याच्यानेच जर होणार असेल तर शेवटी खळखट्याक हा उपाय येतो आणि तोही दरवेळेस होत नाही. म्हणजे मगापासून तुम्ही जे म्हणताय आम्ही किती तुम्हाला याचिका दाखवू ज्या आम्ही कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत, मग त्या आरोग्य विषयक आहेत, ज्या पाणी विषयक आहेत, आम्ही त्याही गोष्टींनी न्यायाने जातो, नाही असं नाही. परंतु जेव्हा हा प्रश्न आलेला आहे आज, मग तो टोल नाका असो किंवा तो रस्ता असो, तर त्या विषयामध्ये जी. जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा आम्ही काय करायचं हे तुम्हीच आम्हाला उलट समजावून सांगा. आणि हे पत्र जे आहे ना, जे पत्र मी आज वाचलं, जी. माननीय मंत्री महोदयांना हे पत्र आत्ता लिहावं असं वाटलं. म्हणजे उलट हे पत्र वाचल्यानंतर त्यांची हतबलता ही मला एक तर फार दिसून आली. तुम्ही की ते तुम्ही मंत्री म्हणताय म्हणून तुम्ही या म्हणताय हेमंत संभूस मंत्री हतबल आहेत. मंत्री हतबल आहेत म्हणून पत्र लिहितायत? हो, कसं मी काय गांभीर्यापूर्वक कसं काय म्हणतोय, आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे सांगाल? प्रसादजी, जी. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की हे पत्र हे लिहिण्यामागचा खरं डोकं कोणाचं किंवा ही प्रेरणा कोणाची हे खरंच आहे. आज मंत्री महोदयांना पत्र लिहावं असं का वाटलं? इतकी वर्ष नाही वाटलं. त्यांनी खात्याचा हा पदभार स्वीकारला तेव्हा रस्ता चांगला होता का? नव्हता ना. तेव्हाही रस्ता वाईटच होता. मग आज एकदम मंत्री महोदय आज हे असं भावनिक पत्र लिहितायत आणि ह्याच्यामध्ये मनसेला दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो, ही भाषा तुम्ही वापरताय. दगड फेकायला भाग कोण पाडताय? जर तुमचा रस्ता नीट असता, 17 वर्ष रखडला नसता, 15 हजार कोटी रुपये याच्यावर खर्च झाले नसते, तर ही प्रक्रिया झाली असती. बर, हेमंत अशा प्रकारची संभूस उद्विग्नता आपण आली असती. हेमंतराव आपण तर्क देताय की याच्याशिवाय आता कुठलाच पर्याय उरलेला नाही आणि असेल तर तो सुचवावा, पण त्याही पेक्षा तुम्ही सरळ सरळ मंत्र्यांच्या हतबलतेचा मुद्दा उपस्थित केलात. खळखट्याच्या शिवाय राजकारण जमतं का हा मुद्दा निश्चित चर्चेला घेऊ, पण तत्पूर्वी एकदा मंत्री हतबल झालेत या तुमच्या निष्कर्षावर अवधूत वाघ यांना माझा प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण हतबल होऊन पत्र लिहायला लागलेत? प्रसादजी, असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून 2009 पर्यंत आणि 2009ला 11 त्यांचे आमदार निवडून आले होते, 13 आले होते. तोपर्यंतचा आपण जर कालखंड बघितला तर अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळी आंदोलनं मनसेने घेतली. मग त्याच्यामध्ये मराठी पाट्यांचं आंदोलन असो किंवा विक्रोळीमध्ये झालेल्या सभेमध्ये अबू असं माझमी म्हणाले होते की आम्ही लाठ्या वाटू, त्याला राजसाहेबांनी उत्तर दिलं होतं त्यांनी लाठ्या वाटल्या तर आम्ही तलवारी वाटू. त्यानंतर रेल्वे भरतीचं आंदोलन असो आणि त्यानंतर जया बच्चनने एक रिमार्क पास केला होता मराठी माणसांबद्दल. त्यावेळी राज ठाकरेंनी अमिताभ बच्चनला सुद्धा छातीवर घेतलं होतं. या सगळ्या आंदोलनाचा मी केवळ साक्षीदार नाही तर मी त्याचा एक भाग होतो. आणि त्यावेळी नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर अशा प्रकारची आंदोलनं, अशा प्रकारचे प्रश्न घेऊन ज्यावेळी मनसे लोकांना सामोरी गेली त्यावेळी लोकांनी भरभरून त्यांचं स्वागत केलं. अगदी नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे नगरसेवक निवडून आले. खेडची हा इतिहास ठाऊक नगरपालिका आहे सगळ्यांना, हा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. अवधूत वाघ, तुमच्या या इतिहास सांगण्यातून एक संकेत असा जातो आहे की मनसेनं त्यावेळेला केलेल्या आंदोलनातून जनतेचा पाठिंबा मिळाला, पण ही आंदोलनं नंतरही सुरू राहिली आणि नंतर सुरू राहिल्यानंतर मात्र तितका प्रतिसाद मिळाला नाही. की एकदा बेस बदल्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करायच्या असतात. बघा, आंदोलनं भारतीय जनता पक्षाने पण केली. लालकृष्ण अडवाणीच्या नेतृत्वाखाली आम्ही रथयात्रा काढली राम जन्मभूमीची. आम्ही 2 खासदार होतो, तो 198 पर्यंत पोहोचलो. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही 90 ते 95 या 5 वर्षामध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. जी. त्याला प्रतिसाद म्हणून 95 साली सत्ता मिळाली. परंतु त्या एकदा आंदोलनं झाल्यानंतर, मनसेचा बेस पक्का झाल्यानंतर आंदोलनं करण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं. इथे मनसे कुठेतरी फेल झालेली मला वाटते. पण मग म्हणजे तुमच्या लेखी अवधूतजी, तुमच्या लेखी कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्टिव्ह काम त्यांनी करायला हवं होतं ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंच आहे. पण मंत्री हतबल झाले आहेत याचं उत्तर नाही दिलं. मनसेचा प्रमुख आक्षेप हाच आहे की मंत्री ज्या वेळेला अशा प्रकारची पत्र लिहायला लागलेले आहेत, ही पत्र लिहून कोणाला काय मिळणार आहे? बरं, या पत्रांच्या माध्यमातून त्यांचा संवाद नक्की कोणापर्यंत पोहोचणार आहे हाही प्रश्न आहेच.
प्रसादजी, मंत्री मला महोदयांनी बोलायचंय. जी जी हेमंतजी देतो संधी. अवधूतजी बोलताय. मंत्री महोदयांनी पत्र लिहिलं याच्याबद्दल त्यांची हतबलता असेल तर राज ठाकरेंनी सुद्धा याच्या आधी अनेक पत्र अनेकांना लिहिली होती. त्यावर त्यांनी कोणी असा आक्षेप घेतला नाही की राज ठाकरेंची हतबलता आहे. कम्युनिकेशन स्किलमध्ये तोंडाने बोलणं, लेखी पत्रव्यवहार करणं किंवा एखादा व्हिडिओ देणं हे सगळं त्या माणसावर, व्यक्तीवर अवलंबून आहे. आज रवींद्र चव्हाणांना असं वाटलं की आपण बरं. हे कम्युनिकेट करावं, आपल्या मनातल्या इच्छा या व्यक्त कराव्यात. एक मंत्री म्हणून नाही, रवींद्र चव्हाण हे स्वतः एका या देशाचे आणि महाराष्ट्राचे नागरिक आहेत, ते मराठी माणसं आहेत. आणि आज जे आंदोलन थोडक्यात चालू तुम्हाला आहे असं सांगायचंय की रवींद्र चव्हाणांना आज असं वाटतंय की मनातलं बोलून दाखवावं. मला या चर्चेत हेमंत संभूस आपल्याला सहभागी करायचंच आहे. तत्पूर्वी एकदा पटकन आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांना बोलतं करतो. राजेश कोचरेकर, हे नक्की काय चाललंय? पडद्यामागच्या घटना तुम्हाला लक्षात येत असतील. रवींद्र चव्हाण एका बाजूला पत्र लिहून सांगतात की विनाशकारी अशा प्रकारची मानसिकता योग्य नाही. जे शब्द आहेत त्यांचे तेही आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको, आता याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे अवघ्या महाराष्ट्राला. कोणी लिहून दिलंय पत्र मंत्री महोदयांना माहित नाही, कोणीतरी कवी असावा कदाचित, पण जे लिहिलंय ते असंच लिहिलंय. राजेशजी. नाही बघा, आता सध्या काय झालंय की मनसे चा एक मिनिट आपण विषय काही क्षणासाठी बाजूला ठेवूया. हे संपूर्ण सरकार किंवा त्यातले मंत्री हतबल आहेत या तुमच्या विधानाशी मी 100% नाही 1000% सहमत आहे. याची मी उदाहरणं देतो. राज्याचे मुख्यमंत्री पण हतबल आहेत, हे मी तुम्हाला उदाहरणासहित मी याची डोळा पाहिलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो. 1 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हाऊसिंग जे म्हाडा नावाचं जे मंडळ आहे, गृहनिर्माण मंडळ, त्यातल्या उपाध्यक्षांना मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सांगितलं की गिरणी कामगारांना जो दंड बसवलेला आहे तो दंड माफ करा, त्यांना हा दंड लावू देऊ नका. पण तरीही आता 2.5 महिने होत आले जवळपास, किंवा जो काही काळ झाला 1 जूनच्या आधीच्या पासून, ज्या वेळेला दुसऱ्यांदा घराच्या चाव्या दिल्या गेल्या तेव्हापासून आजपर्यंत या लोकांचा दंड माफ झालेला नाही. राज्यातला सर्वोच्च माणूस सांगतो आणि तरीही हे होत नाहीये. ही आहे बाबूगिरी. शिंदेवरून रवींद्र चव्हाणांवर येऊ लवकरात लवकर. रवींद्र चव्हाण हतबल आहेत म्हणून पत्र लिहित आहेत. ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाची व्यवस्था विधान भवनाची डागडुजी देखील करते. विधान भवन जिथे गळतंय तिथे कुठली कविता म्हणणार आहेत रवींद्र चव्हाण, हा मला त्यांच्याकडून त्यांनी त्याचा खुलासा करायला हवा. मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा महामार्ग जणू काही महाराष्ट्रातल्या कोकणी माणसासाठी एक भळभळती अश्वत्थाम्याची जखम झाली आहे का, हाच खरा प्रश्न आहे. आणि ही जखम जर बरी होणार नसेल तर अशी पत्र लिहिणं आणि त्यातून काही रवींद्र चव्हाणांनी काहीही न्याय दिलेला नाही हे तुम्ही समजून घ्या. ते फक्त देवेंद्र फडणवीसांचे हनुमान एवढंच त्यांचं क्वालिफिकेशन आहे, एवढं आपण सांगू शकतो. धन्यवाद आपल्या या उत्तराच्यासाठी. मी राजेशजी आपल्यापर्यंत परत पोहोचतो. हेमंत संभूस यांच्याकडे जाण्याची वेळ झालेली आहे. हेमंत संभूस, जे आक्षेप तुम्ही मांडले त्याची उत्तर सापडत नाहीयेत. जी पहिली गोष्ट, मी राजेशजींचं अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या या गोष्टीला समर्थन देऊन अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण केलं. आता मी येतो मुद्द्यावरती वाघ साहेबांच्या. वाघ साहेब जे म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काम. कन्स्ट्रक्टिव्ह काम पहिले कोणी करायचं? जे सत्तेत आहेत त्यांनी का जे विरोधात आहेत त्यांनी? ज्यांना लोकांनी निवडून दिले त्यांनी का ज्यांनी त्यांना त्यांच्याकडे सत्ता नसताना सुद्धा नाशिकचं कन्स्ट्रक्टिव्ह काम करून दाखवलं? ते कुठे ते विसरतायत? ते हे विसरतायत आज एवढी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगून तुम्हाला साधी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट नाही करता आली. त्या ब्ल्यूप्रिंट वरती भाजपने आपली बरीचशी पोळी भाजून घेतली. हे वाघ साहेब विसरतायत आणि ते कन्स्ट्रक्टिव्ह कामाचा आम्हाला दाखला देत आहेत. दुसरी गोष्ट, रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा हे पत्र लिहितायत ना, त्याच्यामध्ये आज त्यांना समजतंय की मी कोकणचा सुपुत्र आहे. त्यांना आज कळतं मी कोकणचा सुपुत्र आहे आणि ते पत्रात ते मेन्शन करतायत. इतकी वर्ष ते कोकणचा सुपुत्र नव्हते. आता जेव्हा हे खळखटाक झाल्यावर या पत्राच्या माध्यमातून ते सांगतायत का कोकणवासियांना की मी तुमचा सुपुत्र आहे?
याच्यापेक्षा जास्त शोकांतिका आणि हतबल आपण काय म्हणायची? हेमंतजी याच्यातला एक आणखीन मुद्दा आहे, तोही आपल्यापर्यंत आणतो आणि मग अवधूतवाद एकत्रितरित्या उत्तर देतील. अवधूतजी, या पत्रात असं लिहिलं गेलंय, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहात का, हेमंत संभूस? महाराष्ट्र विरोधी मला एक सांगा, याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने, अहो मला तुम्ही जोपर्यंत तुमच्या अंगावर एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारची रिएक्शन देत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अंगावर केसेस घ्यायची इच्छा नाही. आम्हाला ही खळखट्याक आणि हेच पाहिजे असं नाहीये. आम्ही निदर्शनात्मक आंदोलन करतो, सगळं काही करतो, पण जेव्हा एखाद्या 17 वर्ष आणि 15,000 कोटी रुपये खर्च करून एखादा रस्ता होत नाहीये आणि त्याच्यासाठी सातत्याने निवेदनं दिली जात आहेत, आंदोलनं लोकशाही मार्गाने केली जात आहेत. आमच्या खेडचे वैभव खेडेकर त्यांनी पण आंदोलन केलं होतं, खड्ड्यांच्या विरोधात केलं आपल्याला होतं. उत्तर लागेल आणि त्यानिमित्तानं अवधूतवाद आपला विषय, आपला वेळ सुरू होतो आहे. मंत्री महोदयांनी अशा प्रकारे पत्र लिहून नक्की काय साधलं? प्रसादजी, सर्वप्रथम तुमची क्षमा मागतो मी, परंतु तुम्ही एक जो प्रश्न आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्त्यांना विचारलाय तो मला आवडला नाही. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात का? खरं म्हणजे असा प्रश्न आलाच नाही पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी माणसांसाठी, या भूमिपुत्रांसाठी लढा देतात आहेत. ते त्यांचे आणि आमचे मतभेद असू शकतील, त्यांच्या पद्धतीमध्ये आणि आमच्या पद्धतीमध्ये भेद असू शकेल, परंतु ते महाराष्ट्र द्रोही आहेत असा प्रश्न पण कधी आला नाही पाहिजे. पूर्णपणे महाराष्ट्र, त्यामुळे तो आला नाही पाहिजे. अवधूतजी, हा प्रश्न या पत्रातून आलाय. पत्र माझं नाहीये, हे पत्र आपल्या मंत्र्यांनी लिहिलंय आणि मी त्या पत्रातलंच वाक्य वाचलं. पत्रातलं वाक्य काय आहे? सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. आता कोण करतंय तोडफोड? गेले 2 दिवस आंदोलनं कोणाची चालली आहेत? मनसेची. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारला गेला आणि मनसेनं आदेश दिल्यानंतर आंदोलनाचा जे झालं त्याच्या अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित राहिला. हे जनरल स्टेटमेंट आहे, परंतु एनी आपण त्यातनं बाहेर येऊ. आपण एका राजकीय पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहोत आणि हा देश आणि हा महाराष्ट्र संपन्न झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. रस्ते वेगवेगळे असू शकतात. आता येतो रवींद्र चव्हाणांनी लिहिलेल्या पत्रासंबंधी. एक तर गोष्ट खरीच आहे आणि मी मगाशी सांगताना तुम्ही मला थांबवलं. आंदोलन करण्याचा हा सर्व विरोधी पक्षांचा हक्क आहे, लोकशाहीने दिलेला हक्क आहे, तो मी मानतो. परंतु आंदोलनाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता मगाशी संभूत साहेब म्हणाले की मग आपण काय करायचं, शेवटी मग काय आगीला वर सुटायचं का? आता ज्यावेळी राज ठाकरेंना अटक झाली त्या प्रकरणामध्ये, त्यावेळी रेल्वेच्या प्रकरणामध्ये, त्यावेळी कल्याणमध्ये आग लावण्यामध्ये आम्ही पण होतोच, तो प्रश्न नाहीये. पण तो एक काळ निघून गेलेला आहे. 2009 नंतरचा तो काळ निघून गेलेला. आता एक चांगला मॅच्युअर्ड पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला वाटतं की अधिक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आंदोलनं करावीत. साहेब मला बोलू देत ना संभूजी, नंतर आपण बोला. आता त्यांची कित्येक आंदोलनं अतिशय चांगली असतात. एक म्हणजे अगदी विरोधक असलो तरी रस्त्यामधल्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडाची रोपं लावणं किंवा एक सही संतापाची म्हणून जे आमच्या देशपांडे साहेबांनी केले तशी आंदोलनं ही खरंच चांगली आहेत. परंतु तरुणांच्या हाती जर आपण हत्यारं दिली, तरुणांच्या हाती आपण दगड दिले तर केसेस त्यांच्यावर होणार आहेत. रेल्वेच्या केसेस अजूनही कित्येक कार्यकर्त्यांवर 15-15, 16-16 वर्ष झाली चालू आहे आणि आजही ते कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नाही, त्यांचा पासपोर्ट कोर्टाने घेतलेले आहे, ते बाहेर जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ह्या तरुणाईला आपण काय देणार आहोत हा प्रत्येकाने करायचा विचार आहे. आंदोलन आम्ही पण केली, मग सांगितल्याप्रमाणे राम जन्मभूमीचं आंदोलन. मला असं वाटायला लागलं की तुम्ही अर्धे मनसेचे प्रवक्ते आहात. नाही, प्रश्न मनसेच्या प्रवक्त्याचा नाही. म्हणजे मी काय मनसेच्या विरुद्ध बोलावं अशी तुमची अपेक्षा नाही. मी विषयावर बोलतोय आणि हा आंदोलनाचा जो विषय आहे तो आंदोलनाचा विषय, आंदोलन कसं करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पाकिस्तानात उदयाला आलेला पक्ष नाही, तो भारतातला पक्ष आहे. अहो तुम्हाला कोणीच शिकवायचं नाही. तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. तुम्हाला कोणीच काय शिकवायची गरज नाहीये. एक मिनिट, मी बोलत असताना मध्ये संपूशी बोलू नका. दॅट इज नॉट प्रॉपर. तुम्ही बोलत असताना मी नाही ना बोलत. मी नाही ना बोलत. पण वाघ साहेब आपण त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणालात, त्यांना काहीच शिकवलं जाऊ शकत नाही असंही म्हणालात. मनसेच्या आंदोलनांच्या मुळे झालेली ही चिडचिड आहे.
नाही नाही, मला असं म्हणायचं नाही. मी फक्त एक रिॲक्शन दिली. ते म्हणाले आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. त्याला म्हटलं हो, तुम्हाला खरंच कोणी शिकवायची गरज नाहीये. तुम्ही एवढे सर्वज्ञानी आहात, एवढे सर्वज्ञानी आहात की तुम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, असं मी म्हटलेलं आहे. ठीक आहे. नाही मग मी असं म्हणू का की जर आम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहोत तर भाजप आणि वाघ साहेब हे गांधारीचे मानसपुत्र आहेत, डोळ्यावर पट्टी बांधून बसले. संभूजी, आम्ही लोकांकडनं शिकायला तयार आहोत. आम्ही आयुष्यभर विद्यार्थी अहो, आहोत. तुम्ही शिकतच नाही तुमच्याकडनं आहात पण आणि आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्याकडनं आम्हाला पण करावं आम्ही लागतंय. तुमच्याकडनं पण आम्ही तुम्ही शिकायला शिकत असता तयार आहोत. आम्हाला- आणि जर तुम्ही कार्यकर्त्यांकडनं शिकत शिकायला असता- तयार आहोत. जनतेकडनं तयार आहोत. आम्ही अधिक कसं कधीच म्हणत नाही की जगातलं मला सगळं एक सांगा ज्ञान वाघ आपल्याला साहेब, आहे मला- आणि आम्ही मी कधीच तुम्हाला असं प्रश्न विचारतो वाघ साहेब, विचार मला करत प्रश्न नाही विचारू की आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. नाही, अशा वाघ साहेब, पद्धतीची मला एक भाषा आमच्या सांगा, तोंडामध्ये येत इथे- नाही. मला वाटतं ही भाषा तुमच्याच तोंडात शोभून दिसते. त्यामुळे त्या भाषेला आमचा सलाम. नाही आमच्या तोंडात काय शोभून दिसतं हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. पहिली गोष्ट तेच म्हणजे ना. कारण आम्हाला तोंडात लोकांनी काय शोभतं ते सांगितलेलं माहिती आहे आता आणि समोरची तोंडात दिल्यावरती लोकांनी काय शोभतं हे दाखवलेलं आहे. माहिती लोकांनी आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे. एक तुम्हाला लक्षात घ्या, शून्य वाघ करून साहेब. टाकलेलं आहे. तुमच्या माझं ऐका ना. गेल्या मला वेळी एक सुद्धा सांगा, एक तुम्ही- होता. तुम्ही या यावेळी प्रश्नामध्ये सुद्धा एका मोदीजींचा पण कृत्यावर उल्लेख एकपणच करताय. आहे. स्वतःला एवढं शहाणं समजून बोलू नका. मला अहो, मी आम्हाला शहाणं सांगायची नाहीये, गरज नाही. तुम्ही आमच्या वेडे आहात, हे मी तोंडात कुठली सांगतोय. भाषा, आमच्या तोंडात मी कुठली शहाणं भाषा नाही, तुम्ही शोभून वेडे आहात, दिसते, हे कुठली सांगतोय. शोभून दिसत हे नाही. लक्षात घ्या. हे लोकांनी सांगायची गरज नाही. तुम्ही वेडे आहात. तुम्हाला सांगते, तुम्हाला तुमच्या लोकशाहीवर पक्षाचं श्रद्धा अर्थ असेल, तुम्हाला तर कळलेलं लोकं नाहीये. तुम्हाला की समजावून तुमच्या सांगतील मंत्रिमहोदयांनी की तुम्ही पत्र जे काय करताय दिलंय ते तुम्हाला ते तुम्हाला शोभत कळत नाही. नाहीये. तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला शोभत नाही. हातामध्ये बरं का? दगड अहो, घेणं त्यामध्ये तुम्हाला तुम्ही शोभत नाही. मोदीजींचा उल्लेख हातामध्ये करताय. कायदा घेणं तुम्हाला आणि शोभत नाही. मोदीजी- तोड फोड करणं तुम्हाला प्रसादजी, मला शोभत नाही. बोलू द्या, मला मुद्दे मांडू द्या. आणि कॉन्ट्रॅक्टरला उठा पैसा काढणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही जे करताय, अहो लोकांनी बघितलंय तुमचे टोलके झोल. बोलायला लावू नका. तुमच्या ठीक आहे. सर्व आंदोलनामध्ये वाघ साहेब, ब्लड प्रेशर वाढतंय, हळू. भाग असतो. ब्लड आणि प्रेशर ब्लड वाढतंय, प्रेशरशिवाय हळू. तुम्ही दुसरं काही करत नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. वाघ साहेब हस्तक्षेप करतोय. अवधूत वाघ आणि हेमंत संभूज दोघांनी थांबण्याची विनंती आहे. चर्चेला पुढच्या टप्प्यात न्यायचंय. आपल्यासोबत राजेशजी कोचरेकर आहेत. राजेशजी, आपण गेल्या काही दिवसात सातत्यानं जर पाहिलं असेल तर एका गोष्टीच्या बाबतीत निश्चित बाब लक्षात येण्यासारखी होती की भारतीय जनता पार्टी आणि मनसे यांच्यात खूप प्रेमळ संबंध सुरू झालेले होते. अनेक भाजपाचे नेते सातत्यानं शिवतीर्थावर दिसत होते आणि अगदी ताज्या घडामोडीत राज ठाकरेंनी म्हणे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर हे सांगितलं की भाजपनं युतीचा प्रस्ताव दिला होता. हा एवढा प्रवास असताना अचानक परिस्थिती बदललेली कशी दिसतीये? गेल्या काही दिवसांपासून खास करून मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत घेतलेली भूमिका, सुरू झालेली आंदोलनं, पडद्यामागं काय घडतंय? नाही, याच्यातला सगळ्यात पहिला एक तर या चर्चेतला बराचसा भाग हा म्हणजे बिनकामाचा होता किंवा काही शब्द बिनकामाचे होते असं मला लक्षात आलं. याचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांकडे निर्विवादरित्या महाराष्ट्राची सत्ता होती जेव्हा ते शिवसेना भाजप युती बरोबर होते 2014 ते 2019. त्यानंतरचं 1 वर्ष एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता होती. म्हणजे अगदी सरळ सोटपणे 6 वर्ष निर्विवादरित्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे सत्ता होती. या 6 वर्षात हा मुंबई गोवा महामार्ग बांधून का झाला नाही, ज्याला 15 वर्ष का लागली. समृद्धी महामार्ग हा साधारण 750 किलोमीटरचा रस्ता 4 वर्षामध्ये पूर्ण होतो, मग मुंबई गोवा महामार्ग का होत नाही? याचं उत्तर एवढ्यासाठीच आहे, राज ठाकरे असतील, भाजप असेल किंवा आणखी कोणी असेल, यांना कोकणी माणसाची वोट बँक फक्त खुणावते. यांच्या आता लक्षात असं आलेलं आहे की आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा भावनात्मक आव्हानं करा आणि भावनात्मक कोकणी माणसाला, तो जो स्वतः मुळात इमोशनल आहे त्याला आणखी इमोशनल करा. राज ठाकरे यांनी आजपर्यंत नारायण राणे किंवा राणे कुटुंबियांच्या समोर किंवा समर्थकांच्या समोर आपली ताकद का वापरली नाही? आत्ताच त्यांना मुंबई गोवा महामार्ग आणि त्याच्यावरचे खड्डे का दिसत आहेत? याचं उत्तर असं आहे, येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जो मुंबईतला कोकणी माणूस आहे तोच राज ठाकरेंना अभिप्रेत आहे किंवा तोच त्यांना टार्गेट करायचा आहे. भाजपची अवस्था पण याच्यापेक्षा वेगळी नाहीये. ही जी कोकणी मतं आहेत ही आजही बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेल्या शिवसेने बरोबर इंटॅक्ट आहेत आणि याच्यावरती डल्ला मारणं हेच या सगळ्यांचं काम आहे. मुंबई गोवा महामार्ग हे फक्त त्याची खेळपट्टी आहे, एवढंच तुम्ही समजा. आता या निमित्तानं मग अवधूत वाघ आणि हेमंत संभूस आपापले खुलासे करा. ज्या पद्धतीनं महामार्ग हा वेगानं पूर्ण होईल, गणपतीपूर्वी 1 लेन उघडली जाईल, इतकं सगळं सांगितलं जात आहे. ही आत्ता कोकणात जाणाऱ्या महामार्गाच्या
माध्यमातून भविष्यातली मतपेरणी आहे का? अवधूत वाघ. बघा तुम्ही, मुंबई गोवा महामार्ग हा रखडलेला आहे, हे कोणी नाकबूल करू शकत नाही. याच्यामध्ये ज्या ज्या कोणाचा वाटा आहे त्याच्यामध्ये निर्विवादपणे, आता राजेशजी जे म्हणाले की 5-6 वर्ष भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता होती, तर भारतीय जनता पक्षाचा जो काही वाटा आहे तो वाटा मला एक्सेप्ट करायला जराही संकोच वाटत नाही. कारण राजकीय कार्यकर्त्याचं कामच हे आहे की ज्या चुका आहेत त्या मान्य करणं आणि पुढे जाणं. या चुकातूनच मनुष्य शिकत असतो आणि पुढे जात असतो. परंतु एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पीडब्ल्यूडीचा कारभार हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण ज्या तडफेने काम करतात आहेत, मुंबई गोवा महामार्गाचं काम संपूर्णपणे रखडलेलं नाहीये. जवळजवळ 75% महामार्ग तयार झालेला आहे. अगदी तुम्ही बघा, सुरुवातीला पत्रादेवी ते झाराप हा महामार्ग अतिशय सुंदर तऱ्हेने बनवलेला आहे. राजापूर पासून तुम्ही पुढे जा, अतिशय सुंदर महामार्ग आहे आणि जवळजवळ 25% काम रखडलेलं आहे. हे सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर, अगदी गडकरी साहेब म्हणाल, त्याला एक कॉन्ट्रॅक्टर जो पवईचा आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्सने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींमध्ये झालेल्या न्यायालयीन कोर्ट कचेऱ्यांमध्ये हे काम अडकलेलं आहे. त्यातनं मार्ग काढणं हे थोडंसं कठीण आहे, हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मोठ्या मनाने सर्वांनी हे मान्य केलं पाहिजे की हा महामार्ग खरंच रखडलेला आहे. राजेशजीने जे सांगितलं की 725 कोटीचा महामार्ग 4 वर्षात तयार झाला, हा तर महामार्ग मला वाटतं 15-20 वर्ष रखडलेला आहे. आणि याच्याबद्दल आकडेवारीच्या नुसार 17 ते 19 वर्ष रखडलेला महामार्ग, 15,000 कोटींचा आजवरचा खर्च आणि सगळं पाहता हातात काय तर तेच खड्डे, तोच मनस्ताप. हेमंत संभूस, सरकारचं उत्तर ऐकलं, त्यांचा दावा आहे की होय आम्ही प्रयत्न करतोय. मुद्दा इथे उपस्थित राहतो की कोकणी माणसानं दरवेळेला गणपतीला जाताना ही वेदना सहन करायची आणि पर्यायी मार्ग सुचवायला जायचा तो कोल्हापुरातून जाण्याचा. तिकडे टोल माफी मिळाली की सगळे कोकणी खुश होतात का? माझं हेच म्हणणं आहे. आता माझं नीट ऐकून घ्या, मला एक थोडासा 2 मिनिटाचा वेळ द्या. पहिली गोष्ट म्हणजे ह्या पत्रावरती येतो. या पत्रामध्ये जसं हे म्हणतायत की मी कोकणचा सुपुत्र आहे, त्याच पद्धतीने हे असंही म्हणतायत की सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री आणि त्याने रस्त्यावर कडक उन्हाळ्यात आणि भर पावसात उतरून रस्त्याची कामं मी सलग 8 वेळा पाहणी करणारा कोकणी माणूस आहे. ही उपकाराची भाषा का? ही उपकाराची भाषा कोणासाठी करतायत? हे काय दाखवतायत जनतेला की मी तुमच्यावरती उपकार करतोय, इथे उभं राहून काम करतोय? म्हणजे नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते हे काम करण्यासाठीच निवडून दिलेलं आहे आणि ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करावं ही त्यांची अपेक्षा आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला एक सांगा, आजही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना मिळून 15 आमदार, 3 खासदार हे असताना सुद्धा 17 वर्ष हा मार्ग रखडला का नाही रखडला? हा रखडला. याच्यामध्ये तुमच्याकडे आज एवढा जो वेळ असताना तर माझ्याकडे पुरावे आहेत की किती कॉन्ट्रॅक्टर बदलले गेले या याच्यावरती. 8 ते 9 कॉन्ट्रॅक्टर बदलले गेले. टेंडरिंगच्या प्रक्रियेमध्ये किती टेंडर्स यांनी बदलली, किती प्रकारे यांनी टेंडर्स वाढवून घेतली, हा सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे आमच्याकडे. आणि आता तुम्ही ही जाग आल्यासारखं आणि हे पत्र त्यावर ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा दगडफेकीची भाषा करता तेव्हा तुम्ही सन्माननीय मोदीजींचाही उल्लेख करता की मोदीजींनी काश्मीर मधल्या दगडफेकू तरुणांच्या हातात रोजगार दिला तेव्हा त्यांची विनाशकारी विचारसरणी बदलली. मग इथे महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती रोजगार निर्माण केला? अहो, असलेला रोजगार तुम्ही पळवला, हे विसरताय. बरं, केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. या सगळ्यातून तुम्ही एका बाबतीत एका मुद्द्यावर येऊ पाहता आहात, तो म्हणजे असा आहे की हा मार्ग लवकर होणार आहे की नाही. आतापर्यंतच्या इतिहासातले अनेक टप्प्यात याच्यावर राजेश कोचरेकरांची एक प्रतिक्रिया येते, ती आधी पटकन घेऊ, चर्चेला त्यानंतर आणखीन पुढे नेऊ. नाही, मला एक सांगा की हा जो रस्ता बनवलेला आहे आता अवधूत वाघ असं म्हणतायत की काम 25% शिल्लक राहिलेलं आहे. बघा, अवधूत वाघ हे या शहरातले एक नामांकित व्यावसायिक आहेत.
ते एका मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचा बराचसा वेळ हा विमानाने आणि आलिशान गाडीने होतो. जे कोकणी माणसं एसटीने किंवा साध्या बसने मुंबईतून कोकणात जातात त्यालाच फक्त दुःख कळू शकतं की काय आहे. पावस सारख्या ठिकाणी, ओरोस जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी आहे, तिथे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डे पडलेत. जे इथे पूल बनवलेले आहेत त्या पुलांवरून होणारा पाण्याचा निचरा हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे खालून जाणारे जे तिथले कोकणी स्थानिक लोक आहेत त्यांना त्रास देणार आहे. एकूणच संपूर्णपणे सदोष काम या रस्त्याचं झालेलं आहे. या रस्त्यावरती जी लोकांना नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती आजपर्यंतची डोळे विस्फारणारी नुकसान भरपाई दिली गेलेली आहे. पण तरीही रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट झालंय आणि या रस्त्याच्या कामामध्ये रवींद्र चव्हाण हे पूर्णतः फ्लॉप आहेत असं मी म्हणायच्या आधी याच्या आधीचे देखील जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते देखील फ्लॉप आहेत हे इथे मांडलं पाहिजे. कारण रवींद्र चव्हाण हे गेले फक्त वर्षभर होते. मला असं वाटतं की आजपर्यंतची भाजपची सगळ्यात मोठी आणि आलिशान सभा मी घेतली कोकणामध्ये असं जे अभिमानाने सांगणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांनी आपण रस्ता कशा पद्धतीचा बांधला हे देखील बघणं आणि आत्मचिंतन करणं या पत्रापेक्षा अधिक गरजेचं असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीसांचा जेवढा रवींद्र चव्हाणांवर विश्वास आहे तेवढा या मंत्रिमंडळातल्या खूप कमी लोकांवर आहे असं एक राजकीय निरीक्षक म्हणून माझ्या लक्षात आलं. पण रवींद्र चव्हाण हे या मंत्रालयाच्या परीक्षेमध्ये पूर्णपणे असं मी इथे अधिकारवाणीने नाही सांगणार, पण नक्कीच या रस्त्यावरून वारंवार जाण्याचा प्रयत्न माध्यमांमधल्या ज्या मंडळींनी केलाय त्यापेक्षा सगळ्यात जास्त वेळ मी केलाय एवढंच सांगू शकतो. अवधूत वाघ, काही उत्तर आहे? 1 मिनिट उरलंय. कसं आहे की रवींद्र चव्हाण हे कोणाच्या मर्जीतले आहेत, ते पास झाले किंवा फेल झाले, शेवटी पास आणि फेल ही जनता ठरवेल. परंतु रवींद्र चव्हाण अतिशय प्रामाणिकपणे मेहनतीने तिकडे काम करतात आहेत, मंत्री म्हणून काम करतात आहेत. टू द बेस्ट ऑफ हिज नॉलेज अँड ॲबिलिटी ते काम करतात आहेत. शेवटी हा मुंबई पासून गोव्यामध्ये जाणारा हा महाप्रकल्प, महारस्ता, हा हायवे हा लवकरात लवकर व्हावा, कोकणी माणसांना अतिशय चांगल्या पद्धतीने जायला मिळावं असं वाटणाऱ्यापैकी एक माणूस मी आहे. कोचरेकर म्हणाले की मी विमानाने जातो आणि मोठमोठ्या गाडीने जातो. साहेब, माझ्याकडे एकदम छोटी गाडी आहे आणि त्या छोटी गाडी मधनच मी प्रवास करतो. त्याच्यामध्ये 4 जण. साहेब ताबडतोब घेऊन जा, साहेब ताबडतोब घेऊन जा. ठीक आहे, मुद्द्यावर येऊ. मला वेळेची मर्यादा असल्याची आठवण आपल्या दोघांनाही करून द्यावी लागेल. अवधूत वाघ, एक छोटा प्रश्न पटकन घेतो, त्याचा खुलासा करा. चर्चा सुरू झाली की खळखट्याकच्या शिवाय आंदोलन करणं शक्य आहे का आणि तोच मनसेचा योग्य पर्याय आहे का? चर्चा पुढे सरकत गेली आहे. आत्ताच्या घडीला दिलासा देण्याच्यासाठी तुम्ही जी कालमर्यादा घालून घेतली आहे ती कालमर्यादा पाळली जाणार आहे का याचंही उत्तर चर्चेत लागेल. अन्यथा खळखट्याक हाच पर्याय योग्य या निष्कर्षापर्यंत लोक येतील. अवधूतजी 30 सेकंद. मला असं वाटतं की नुसतं हाच प्रश्न नाही, अनेक प्रश्न घेऊन नुसत्या आमच्याच सरकारमध्ये नाही, ज्यावेळी सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं तेव्हा सुद्धा आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा, अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा राजसाहेब अनेक प्रश्न घेऊन वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यांनी निवेदनं दिली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे, त्यांनी केलेल्या आग्रहाप्रमाणे बहुतेक सर्व कामं करण्यात आली आहेत. तर त्यामुळे राजसाहेब हे महाराष्ट्रातले एवढे मोठे नेते आहेत, एवढं त्यांचं वलय आहे. तर त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर सरकार कोणाचाही असो ते झाल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रश्न मुळात जाऊन समजून पण घेतले पाहिजेत. केवळ प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे काही योग्य नाही, हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. ठीक आहे, वेळ मर्यादेपोटी आपल्याला चर्चा इथेच आटोपती घ्यावी लागते. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.